तुम्ही असं कधी म्हणता का? माझी ना आज खूपच जास्त चिडचिड होतीये. माझं आज मनच लागत नाहीये. मला ना आज खूप जास्त थकवा जाणवतोय. मला कसं तरीच होतंय. आय थिंक हे महिलांचं पेटंट वाक्य आहे. किंवा माझं मनच कशामध्ये लागत नाहीये किंवा माझा मूडच नाहीये. माझे मूड स्विंग्स होतायत. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात कधी विचार केलाय का? होतात हे तुम्हाला माहितीये. तर आज जाणून घेणार आहोत आपण या सगळ्या गोष्टी होतात त्या म्हणजे होतात हॉर्मोन्समुळे. पण कधी विचार केलाय का हे हॉर्मोन्स म्हणजे नक्की आहेत तरी काय? त्यांचा आपल्या शरीरावरती परिणाम कसा होतो? तर चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॉर्मोन्स म्हणजे नक्की काय? नमस्कार, मी श्रद्धा कदम, सर्टिफाईड योगा ट्रेनर. हॉर्मोन्स म्हणजे काय? मी हे अगदी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगते. हॉर्मोन्स म्हणजे समजा आपलं एक घर आहे आणि त्या घरामध्ये आपल्याला छोटे छोटे मेसेज पाठवणारे मदतनीस म्हणजे ते आपले हॉर्मोन आहेत. तर हे हॉर्मोन आपल्या बॉडीला मेसेज पाठवतात. आता तुला झोप आली आहे, तू झोपायला पाहिजे. आता तुला भूक लागली आहे, तू जेवायला पाहिजे. किंवा आता मला काम करायचं आहे, मला त्या एनर्जीची गरज आहे, तर एनर्जी क्रिएट कर. किंवा आता माझी रेग्युलर सायकल येत आहे, पिरियडची डेट जवळ आली आहे, तर पिरियडसाठी तयारी कर. या सगळ्या गोष्टींचे मेसेज पाठवण्याचं काम आपल्या ब्रेनला हॉर्मोन्स करत असतं. आणि मग विचार करा, आपण कधी-कधी जर योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या वेळेत योग्य तो मेसेज जर पाठवला नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये किती सारे प्रॉब्लेम येतात. मग असंच जर या हॉर्मोन्सनी चुकीच्या वेळी चुकीचा मेसेज दिला किंवा तो मेसेज वेळेमध्ये पोहोचलाच नाही, तर आपल्या बॉडीमध्ये किती सारे बिघाड होतील, होतील ना? तर हेच महत्वाचं काम आहे हॉर्मोन्सचं. आणि जर असं काहीतरी बिघाड झाले किंवा असंतुलन झाले, तर मग आपल्या बॉडीमध्ये काय काय घडून येतं? हेच ते उत्तर आहे. वारंवार मूड बदलणे, सतत थकवा येणे, काहीच करण्यासाठी ऊर्जा नसणे, परत कुठल्याच कामामध्ये आपलं मन लागत नाही, आपल्याला काय करावं ते सुचत नाही. आपल्या बॉडीचं जे क्लॉक असतं, एक घड्याळ सेट झालेलं असतं निसर्गाच्या दृष्टीने, तर ते संतुलित राहण्यास मदत होत नाही. त्यासाठी हॉर्मोनवरती आणि हॉर्मोनचं संतुलन करण्यावरती प्रचंड आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. आता बऱ्याचदा असं होतं, की हे सगळं होतंय म्हणून तुमचे हॉर्मोन बिघडलेतच का? तर असं नाहीये. प्रत्येक बॉडीची एक सिग्नल द्यायची एक पद्धत असू शकते. कदाचित तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल आलेत. पिंपल आलेत याचा अर्थ काहीतरी आतमध्ये बिघाड झालाय. मग तो काय झाला आहे याच्यासाठी तुम्ही तपासण्या करायला हवे, त्याचा शोध लावायला हवा, तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तुमची जीवनशैली, आहार आणि वेळेवर झोप असेल, तर हे सगळं संतुलित राहायला हवं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की हॉर्मोन्स नक्की बिघडतात तरी कसे? आणि ते का बिघडतात? आणि त्यावर आपण काय उपाययोजना करायला हव्यात? तर या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही उत्सुक असाल ते जाणून घ्यायला, तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. तोपर्यंत निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे योगाशी जोडलेले राहा. धन्यवाद.